तब्बल 9 वर्षानंतर पुण्यात इलेक्शन झाले आणि 4 वर्षाच्या प्रशासक राजनंतर पुण्याला नव्याने महापौर मिळाले आहेत. आपल्यासोबत बिनविरोध निवडून आलेला आहे. कारण नगरसेवक आहे म्हणून ते बिनविरोध निवडून आले आणि महापौर म्हणून तो बिनविरोध निवडून आले आहेत. ही खरंच चांगली गोष्ट आहे आनंदाची. ताई, तुमचं स्वागत झेची विचासमध्ये. का तुम्ही पदभार घेतला आणि कामालाही लागलेत. आम्ही ऐकले तुम्ही रोडमॅप पण तयार केलं. काय काय? हो, रोडमॅप तयार आहे. त्या संदर्भात मी पुन्हा पुढच्या आठवड्यापर्यंत तो जो काही अजेंडा आहे तो तुमच्या पुढे मांडणारच आहे. पुण्याचा विकास करायचा आहे, पुणेकरांसाठी काम करायचं आहे. तुमची सुरुवात कशी झाली राजकारणात? मी सुरुवात अनेक जण तुमच्या आडनावावर म्हणतात नागपूरचे आहेत की काय? खरं? आडनाव नागपुरे आहे, पण मी नागपूरची नाही आहे. मी पुण्याचीच आहे. मूळ कुठनं, कसं, बेसिक सुरुवात कुठनं झाली राजकारणाची? मग ABP कसं? मी कॉलेजमध्ये असताना तर मी विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते, काम करत होते अनेक वर्ष. लग्न झाल्यानंतर पतींसोबतही मी काम करत होते. आम्ही दोघेही सामाजिक कार्यात होतो खरं तर. पण ते करत असताना असं लक्षात येत होतं की सिस्टीममध्ये बरेचदा आपल्याला काम करताना बरेच अडचणी येतात, त्रास होतो. तर आपल्याकडे पद असलं पाहिजे, पावस आपल्या हातात असले पाहिजेत. तेव्हा कुठे आपला आवाज पुढे पोचतो आणि आपण काम करू शकतो. मग आमचे काम जे काय आम्ही करत होतो इतके दिवस, ते पाहिल्यानंतर लोकच आम्हाला म्हणायला लागले की तुम्ही या आता राजकारणामध्ये. आम्ही विचार केला, बघूया, प्रयत्न करून. मी तेव्हाही 2012 साली निवडणूक लढवली, निवडून आले सर्वात जास्त मतांनी पुणे शहरात. आत्ता ह्यावेळेस बिनविरोध आले, ते कसं काय? भारतीय जनता पार्टीची एक सिस्टीम आहे. वर्षभराचं त्यांचं कॅलेंडर सेट असतं, उपक्रम सेट असतात. वर्षभर त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याकडनं ते काम करून घेण्याची त्यांची सिस्टीम आहे. त्या कामामुळे आम्ही लोकांपर्यंत पोचतो, सतत संपर्कात राहतो आणि प्रत्येक व्यक्ती ज्याला राजकारणात यायचं आहे किंवा ज्याला सामाजिक काम करायचं आहे, ज्याला सेवा करायची आहे, म्हणजे एक आमच्याकडे तर काय प्लस पॉईंट आहे, तर आमची मातृसंघटना रासव संघ, त्यांची आमच्यात एक शिस्त अंगीभूत झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही सेवा कार्यात सतत राहतो. कदाचित ह्या सगळ्यामुळेच आम्ही बिनविरोध निवडून आलो. मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष असतं तुमच्याकडे नेहमी. ज्यावेळेस बिनविरोध आले त्यावेळेसही फोन झाला, नंतर आत्ताही या सगळ्या स्पर्धेमध्ये तुम्हालाच पसंती मिळाली, असं काय? हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतं. माझ्यासारख्या एकदम सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो अशा पक्षामध्ये, हे तुम्हाला सगळ्यांना दिसतंच आहे. त्यांनी माझं काम पाहिलं असेल, माझी क्षमता पाहिली असेल आणि म्हणूनच मला त्यांनी संधी दिली. आता समोर टार्गेट काय सेट केलेत? कारण पुण्याचे प्रश्न मेन ट्रॅफिक आहे, सगळी मेट्रोची कामं बऱ्यापैकी आहेत, पाण्याचा प्रश्न आहे. कारण एकूण शहराचं नियोजन जर पाहिलं ना, अनेक उड्डाणपूल चुकले होते, काही पाडलेत, काही बांधत आहेत, पुन्हा पाडायचे. याला कुठेतरी एक शिस्त असावी लागेल. तर ते कसं? नक्कीच त्याला शिस्त असली पाहिजे, नियोजनबद्ध कामं झाली पाहिजेत. म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हणाले की त्याचा प्लॅन तयार आहे आणि मी कुठलेही वेग स्टेटमेंट्स इथे देणार नाही. प्लॅन करत असताना मी जरी पुणे शहराचे महापौर असले तरी ह्याला एक टीमवर्क लागतं. म्हणजे सर्व आमदार असतील, सर्व मंत्री असतील, पुणे शहराचे आम्ही सगळेजण जे आहोत आता निवडून आलेले, ह्यांना सगळ्यांना बसूनच तो रोडमॅप क्लिअर करावा लागेल आणि मगच पुण्याचा विकास होऊ शकतो. अजेंडा माझा तयार आहे, पण अजूनही त्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्याला इन्व्हॉल्व करून ते कार्यान्वित करता आलं पाहिजे. काय अजेंडा काय? मी तुम्हाला म्हणाले की मी नंतर सांगेन तुम्हाला. तुम्ही सांगितलं की झेंजी पिढीला डोळ्यासमोर ठेवून मी काम करेन, नेमकं काय? हो, मी तेव्हा सुद्धा तुमच्या मार्फतच जेनझीला आवाहन केलं होतं की त्यांनी माझ्याकडे त्यांच्या सूचना पोचवाव्यात. म्हणजे मग कारण त्यांच्याकडे कल्पकता असते, ते वेगळ्या पद्धतीने विषय सॉल्व्ह करू शकतात अशी क्षमता असते. तर त्यांनी जर आम्हाला सूचना दिल्या, काही सजेशन्स दिले, काम करण्याची पद्धत सांगितली, सिस्टीम सेट करून दिली, आम्ही त्या पद्धतीने करू नक्कीच. तर दुसरा एक पुण्याचा प्रश्न, मी बेसिक 2 प्रश्न आहेत, मी ट्रॅफिक आणि पाणी, त्याच्यावर काय कसा रोडमॅप? ट्रॅफिकचं मी तुम्हाला म्हणाले की आता आपल्याकडे मेट्रो तर आहेच. मेट्रोचं जाळं आपण करणार आहोत. कितीतरी हजार कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री साहेबांनी पुणे शहरासाठी दिलेला आहे, त्यातनं ते काम होणार आहे. पण तो करत असताना आपल्याकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही बळकट व्हायला पाहिजे.
आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसुद्धा झाली पाहिजे, तरच वाहतुकीचा प्रश्न आपला सुटेल. बरेचसे विषय आहेत की आता रिंग रोड आहे, बाहेरची जी वाहतूक आहे ती पुणे शहराच्या बाहेरूनच पास झाली पाहिजे. तर ते पूर्ण होण्यासाठी काही ल्यूपहोल्स आहेत, ते आपल्याला मार्गी लावून घ्यायचे. त्यासाठी आम्ही परवा बावनकुळे साहेबांकडे गेलो होतो. असे बरेच विषय आहेत की ते आता तुम्हाला पुढे दिसतील. इतका मोठा अजेंडा आहे, ॲक्शन प्लॅन पण आहे, फक्त तो रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. दुसरं एक पाण्याचा प्रश्न पुण्यात आपल्याला ठीक आहे, खडकवासला येथे साखळी धरणं आहेत, पण ज्या पद्धतीने ज्या वेगाने शहराची लोकसंख्या वाढते, 23 गावं शहरात आलेली आहेत, तिथले अजून बेसिक सुविधांचीच वानवा आहे. सेगड रोड भागातनं आपण येतं, त्या भाग अजून नेहमी बऱ्यापैकी तिकडं अजून महापौरपद मिळाले, तुमच्या रूपाने मिळालं. त्याबद्दल मी खरं तर ऑब्व्हियसली आपला भाग म्हणलं की किती नाही म्हणलं ते आपली एक ओढ असते, तर ते काय नियोजन आहे सगळं भाग? नियोजन आहे. आता तुम्हाला माहिती आहे की बंद पाईपलाईनमधनं आपल्याला पाण्याचं काम सुरू झालं आहे ऑलरेडी, तर त्याने पाणी गळतीही कमी होणार आहे. फक्त आपल्याकडे काय होतं आहे, पाण्याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते नॉन प्लॅन्ड आहे काही लेवलला. ते त्याचं जर नियोजन व्यवस्थित केलं ना तर पाणी चांगलं पुरू शकतं बरं का, पाणी कमी पडणार नाही. आणि अजून मोठे विषय आहेत ते मी तुम्हाला सांगेन एक पुढच्या काही कालावधीमध्ये, की आपल्याला जवळपास 5 TMC पाणीचा पुरवठा आपल्याकडे म्हणजे एक्सेस वॉटर आपल्याकडे राहू शकतं, त्यातनं आपण पुणे शहराला पाणी देऊ शकतो. आता जे STP प्लॅन्ट होते आपले, मी आत्ताही मी जलसंपदा विभागाचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला सगळं पाणी शुद्ध करून देत नाही, प्रक्रिया करून देत नाही, त्यामुळं आमचंही नुकसान होतं. तो वादमयी महापालिका आणि जलसंपदा विभाग सातत्याने होतोय, तर ते कधी पूर्ण क्षमतेने होणार? मी त्याची माहिती घेते अजून, काही प्रमाणात माझ्याकडे अजून इनपुट्स त्याचे आलेले नाहीत, पण त्याचं काम चालू आहे. STP प्लॅन्ट जो आहे तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतरच हे होऊ शकतं. आणि काही नवीन STP प्लांट आपल्याला करायचे आहेत. STP प्लांट आता जर एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझ्या प्रभागातलं म्हणजे मी जिथनं प्रतिनिधित्व करून आले तिथे एक STP प्लांट आहे विठ्ठलवाडीचा. तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी तिकडे आता आपण मोठ्या सीवेज लाईन्सचं काम सुरू केलं आहे, चालू आहे त्याचं काम. तर अशा पद्धतीने पुणे शहरात जेवढे STP प्लांट्स आहेत तिथे आपण करणार आहोत. त्याचा फरक पडेल नक्कीच. पण दुसरं एक, तुम्ही ज्या भागातनं येतं मग एकता नगरी, तिथला पूर महाराष्ट्राने पाहिला पुण्यातला तो, तर तिथले मागच्या वेळेस आम्हीच कव्हरेजला गेलो, ते लोक म्हणले गेल्या वर्षभरात काहीच झालं नाही. तर त्यांच्यासाठी शेवटी तुम्ही त्या भागातले नगरसेवक आहात, काहीतरी कॉन्क्रीट होणार आहे की नाही? कारण त्या काळात शिंदेसाहेब CM होते, ते म्हणे आम्ही यांची पुनर्वसनाची प्रकल्प एक योजना आणू, पुढं काही झालं नाही. मी परवा आयुक्तांना आदेश दिले आहेत की मला पूर परिस्थितीवरती त्यांनी 3 दिवसात अहवाल सादर करायचा आहे. त्यामध्ये मी त्यांना काही प्रश्न विचारलेत की आपण जे स्टॉर्म वॉटर लाईन्स आहे त्याची आपली काय व्यवस्था लावली आहे. फक्त एकता नगरी भागात पूर येतो असं नाही, तर पुणे शहरात बऱ्याच ठिकाणी पूर येतो, पूर येतो, पाणी साचतं, लोकांची हानी होते. तर अशा संपूर्ण पुणे शहराचा अहवाल त्यांनी माझ्या पुढे ठेवायचा आहे. पूर परिस्थितीवरती पूर्णपणे नियंत्रण कसं करता येईल ह्याचं काम ह्यांनी आजपासूनच सुरू करायचं आहे, ह्याचे मी आदेश दिलेत. 3 दिवसांनी जेव्हा अहवाल माझ्याकडे येईल त्याच्यानंतर आपण एक बैठक लावणार आहोत. त्या बैठकीसंदर्भात मी तुम्हालाही कळवेन. तो अहवाल आल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की यांनी आत्ता काय काम सुरू केलं आहे, कुठपर्यंत आलं आहे, तेव्हा आपण बघूयात काय होतं आहे ते. दुसरं एक पॉलिटिकल, आता तुम्ही बिनविरोध आलेच आहात, विरोधी पक्षनेताही मिळाले आहे, तर सर्वांना सोबत घेऊन काम करताना काय स्ट्रॅटेजी असेल? कारण संख्या तुमची सर्वाधिक आहे, म्हणजे जास्त विरोधक आहेत पण संख्या खूप कमी आहे. तर मग राजकारण आणि विकास या 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी, ते कसं करणार? पुणे शहराच्या विकासामध्ये कोणीच राजकारण आणू नये ही माझी कायम भूमिका राहिलेली आणि आत्ताही तीच राहणार. आणि मी विरोधकांनाही हेच म्हणेन की आपल्याला पुणे शहराचा विकास करायचा आहे. ज्या प्रभागातनं ते प्रतिनिधित्व करतायत तो प्रभाग सुद्धा पुणे शहरातच येतो, म्हणजे मी त्यांच्याही प्रभागाची महापौर आहे. त्यामुळे राजकारण विकासाच्या मध्ये येणार नाही, हे नक्कीच. तुमची एक प्रतिमा राहिलेली आहे, म्हणजे तुमची दीपक भाऊंची एक कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते, पण आता तुम्ही पुणे शहराचे महापौर आहोत, तर सर्व धर्म समभाव म्हणून एक भूमिका असेल? नक्कीच सर्वसमावेशक असेल, नक्कीच असेल. तर हे होते मंजुषा दादा यांनी सांगितलं की माझी भूमिका ही सर्वसमावेशक असेल आणि ती पुणेकरांच्या विकासासाठीच असेल आणि त्यात कुठेही मी राजकारण येऊ देणार नाही. बघूया आता पुढं काय कसं आपण ते पाहूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे, सत्यनारायण पुंदे, झी मीडिया, पुणे.